नमस्कार मित्रांनो, मी आहे भावेश पाटील भाऊ या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मीचे उपवास महिनाभर आपल्याला होते, त्यामुळे आपण रेसिपी ही भाजीची दाखवलेली. तर आता आपण मार्गशीर्ष महिना संपलेला आहे आणि काल शनिवार असल्यामुळे अमावस्या पण संपली आणि शनिवार उपवास होता. शुक्रवार शनिवार अमावस्या संपलेली आहे. तर आता आपण उरण फिश मार्केटमध्ये गेलेलो सकाळी आणि आपण कालवणासाठी सुरमई आणि ओला जवला आणलेला आहे. तर आजची रेसिपी ना मित्रांनो, सुरमईचा कालवण आणि ओला जवला सुखा भाकरी बरोबर आपण रेसिपीमध्ये दाखवणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आजची मार्गशीर्ष संपल्यानंतर पहिली नॉनव्हेजची सुरमईची आपण रेसिपी दाखवणार, सुरमई कालवण. तर बघूया आजची रेसिपी. तर चला जाऊया मित्रांनो. आता आपण सुरमई कटिंग करणार आहोत. तर मच्छी कटिंग करायला आपल्याला खूप आवडते. तर बघूया तर सुरमई कटिंग. हे बघा, सुरमई एकदम नाजूक असते आणि त्यामुळे सुरी पण एकदम धारदार पाहिजे. आणि सुरमई घेताना असे पोट बघायचे, हे पोट फाटलेलं नाही पाहिजे. सुरमई एकदम बघून घ्यायची, फ्रेश एकदम. तर आपण याचे 2 तुकडे करणार आहोत. क्रॉस कापते. क्रॉस कापल्याने आपल्याला मोठी तुकडी भेटतं, उभी कापली तर अशी हे भेटतं. तर आपल्याला मित्रांनो, सुरमई नाजूक असते त्यामुळे अलगूच कापायची. आपण क्रॉस कटिंग करतोय. बघा मस्त. मस्त घ्यायचे, छोटे तुकडे करायचे. क्रॉस कापली ना का तुकडी एक छोटी पण सुरी ठेवायची मित्रांनो, जेणेकरून कापता येईल. मित्रांनो, सुरमई कुठली मच्छी बघून घ्यायची, कारण आपल्याला खायला ते आवडते, तसे कापायला पण आवडते. मच्छी ही सुरमई आहे ना, घेतावेळी त्याचं पोट बघायचा, चिवाली आणि पोट फाटलेलं नाही पाहिजे. हिचे पोट फाटलेलं असलं ना तर तो थोडीशी नरम असते, बघून चांगली घ्यायची. आणि उरण फिश मार्केटला चांगली फ्रेश मच्छी भेटते मित्रांनो, लय भारी एकदम. तर आपल्याला स्वस्त आणि मस्त पण भेटतं तिथं. ही बघा, कटिंग करण्याची सवय आहे, त्यामुळे मावशी कापून देत होती. बोले नको नको मावशी, मी पण पोलीस आहे, मला इथे कापता. पण सुरमई कटिंग केलेली आहे बघा, कशी बरोबर कटिंग केलेली आहे. आणि सुरी पण एकदम धारदार पाहिजे. तर चला मित्रांनो, आता बघूया. आपण हे धुवून घेणार आहोत, स्वच्छ मस्त धुवून घेऊन याचा कालवण आणि ओला जवला आहे त्याचा सुका जवला बनवणार आहोत ना आपण. सुका जवला आणि सुरमईचा कालवण. तर टाईम न करता सुरमईचा कालवण आणि जवला करण्यासाठी काय काय साहित्य घेणार ते बघणार आहोत. मित्रांनो, मच्छी कापून झालेली ना. आता आपण सुरमईच्या कालवणाला वाटून घेणार. वाटणमध्ये काय घेणार आहेस तू आता? हे खोबऱ्याचे चव घेतले भुजून. ते काय केलेस, भुजलीस? भाजले. ओके. आणि हे कांदा, लसूण, अद्रक, मिरची ते पण भुजून घेतले कापून. आणि हे कोथिंबीर. हे आता मिक्सरमध्ये मित्रांनो आपण वाटण करणार आहोत त्याचा कालवणासाठी. खोबरं ओलं भुजून घेतलंय. सुका खोबरं आहे का? त्यांचं थोडंसं पाणी. आता आपण बनवणार आहोत जवला. पहिला कढईत तेल टाकलाय आणि कांदा, कढीपत्ता. कांद्याला एकदम ब्राऊन करून घेणार थोडासा. भरपूर दिवसांनी आज मच्छी खातो, 1 महिना उपवास होते. कांदा ब्राऊन मस्त शिजून घेतलाय. आता टोमॅटो टाकणार होता मित्रांनो. टोमॅटो पण मस्तपैकी शिजून घेणार आहोत. हे टाकते सर्व मसाले. हां, काय काय ते कुठला मसाला घेतलास?
हे आपला कोली मसालो, आगरी कोली मसाला, लाल मिरची पावडर आणि धना पावडर, धना पावडर, हळद. शिजलेले सर्व मसाले त्याच्यात टाकते कोलिम. पाणी बिनी काय टाकायचं नाही, पाणी तसंच सुटणार. स्वच्छ एकदम, कारण बारीक बारीक असते, त्यात माती पण असते बारीक बारीक. 4-5 वेळा धुतल्यात ना? 4-5 वेळा. तर मित्रांनो 4-5 वेळा कोलिम धुतल्यात. कोलिम ताजा आणि फ्रेश मस्तपैकी होता, कचरा वगैरे काय नव्हता, मस्तपैकी होता. धुवून घ्यायचं आपण कंपल्सरी. माती असते थोडीशी बारीक एकदम बारीक. जिवंत होता कोलिम, ताजा होता, फ्रेश. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला मच्छी लगेच ओळखता येते. आता मेन आपली रेसिपी आहे ती सुरमईचा कालवण. सुरमईतून कटिंग करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि यासाठी काय घेतलं असे? पटापट वाटलेलं खोबरा, लसूण, आगरी कोली मसाला, धने पावडर आणि हळद. आता तेल कढईमध्ये तापलेलं आहे आणि तापून आता मस्तपैकी लसूण टाकलं आहे. लसणाला फोडणी आली. लय 1 महिन्याचा उपवास. लाल थोडासा झालेला आहे. आणि आपलं आगरी कोली मसालो, धने पावडर, मसाला एकदम तेलावर टाकलेला मिक्स करून घेत आहे. मसाल्याला फोडणी आली. आता मसाल्यावरती काय टाकणार? खोबरं, वाटलेलं आपलं मिक्सरमध्ये खोबरं. आज सुरमईची रेसिपी, सुरमई कालवण लय भारी होणार आहे. कसली मस्तपैकी तळी आली त्याला. एका बाजूला आपला मस्तपैकी कोलिम होत आहे. कोलिम वाफेवर ठेवलेला आहे. कलर आला एकदम, वास पण मस्तपैकी सुटली. ची रेसिपी आपली लय भारी. थोडा मीठ टाकते, मीठ टाक. मिठापासून लाल नाही आहे. हां, तिथे पण टाक मीठ. मसाला शिजवतानाच टाकते. सेंधा नमक. कढीपत्ता विसरलीस का काय टाकायला? हो, आता वरून टाकते. हां, वरून टाक कढीपत्ता. ग्रेव्ही आता शिजलेली आहे. हे बघा, असं तेल सुटायला पाहिजे. आता हे वाटण्याचं थोडंसं पाणी टाकते. ग्रेव्ही त्याचं आणि थोडं कमी झालं तर हे थोडं पाणी, साधं पाणी टाक. ही आपली ग्रेव्हीचा रस्सा झाला आहे. आता थोड्या दिवसाने उकळ आल्यानंतर आपली मच्छी त्याच्यामध्ये जाणार आहे. थोडं आंबट टाकते. हां, आंबट टाक. कालवणाला आंबट टाकल्याशिवाय कसा आपला आगरी कोली कालवणाला आंबट पाहिजेच, त्याशिवाय मजा नाही आहे. थोडा आंबट टाक गावचा. हां, टाक. ओके. आता कालवणाला उकळ आला आहे आणि आपली सुरमई कालवणामध्ये टाकत आहोत. मस्तपैकी उकळ आला आहे बघा. जाऊ सुरमई. थोडा त्याला शिजून घेऊया. बघा तर मित्रांनो, मस्तपैकी सुरमईचं कालवण कांजी शिजलाय. आणि आता आपण टाकणार आहोत वर्षी कोथिंबीर. जबरदस्त कांजी झालाय. आणि या बाजूला आपला होत आहे भाकरी. हां, दाखव तुकडी. तुकडी बघा कशी कडक झाली. एकदम कापताना नरम असते, नंतर कालवणच कडक होते. नरम असते सुरमईचा. इथं आपले भाकरी होतात. एक साईडला भाकऱ्याचं पीठ घेतले गरम पाण्यात. अशा प्रकारे मित्रांनो आपला कालवण चालू झालेला आहे. आणि आता आपण जेवायला बसणार आहोत. जे जेवणामध्ये सुरमईचा कालवण आणि ओला जवला तो मस्तपैकी सुका बनवला आहे. सोबत काकडी
आणि कांदा, भाकरी. अशा प्रकारे मित्रांनो आपला मस्तपैकी सुरमईचा कालवण, ओला जवला, भाकरी, काकडी, कांदा आपला रेडी आहे आणि सोबत भात. तर या मित्रांनो टाईम न करता जेवायला या. आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवायला या. हॅलो गॅस. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा मस्तपैकी जवला झालेला आहे आपलं. मस्तपैकी जवला टेस्ट करून बघणार आहोत आता. एक नंबर जबरदस्त झाला जवला एकदम. कट करते. आणि हे चालू कर. मित्रांनो हे बघा सुरमईचा कालवण. तर सुरमईचा कालवण सुरमई डायरेक्ट टेस्ट करूया कशी लागते ती. एकदम खोबरेगत नाही, जबरदस्त. या एक नंबर जबरदस्त. आपले दोन्ही पण रेसिपी लय भारी झाले आहेत, एकदम कडक जबरदस्त झाले, जबरदस्त. मार्गशीर्ष संपला, अमावस्या संपली आणि आता मस्तपैकी नॉनव्हेज सुरमईचा कालवण आणि ओला जवला मला हे भारी वाटते आज एकदम. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कॉमेंट करून सुद्धा. आम्ही जेवायला बसलो आहे, तुम्ही पण या जेवायला. आणि सोबत मस्तपैकी कांदा, काकडी, लिंबू. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आता पुढल्या व्हिडिओत. आम्ही जेवायला बसतोय, तुम्ही पण या जेवायला. तर जेवायला सुरुवात करूया. चला या मित्रांनो, या जेवायला. भाकरीसोबत सुरमईचा कालवण आणि जवळ्यासोबत एक नंबर. 1 महिन्यानंतर उपास संपलाय. चला बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. बघा चवला एवढा भारी लागतं, असंच खावं असं वाटतं. आणि त्यात ही आपली सुरमई बघा.